सर्वांना नमस्कार. भगवान वेदव्यास भाग 2. युधिष्ठिराचे सांत्वन. जरी युधिष्ठिराची अस्वस्थ मनोवृत्ती सावरली होती आणि तो सिंहासनावर बसून राज्यकारभार सांभाळीत होता, तरी त्याचे मन शोकसागरात बुडाले होते. युद्धात झालेले नुकसान आणि रक्तपात यामुळे त्याचे मन उद्विग्न झाले होते व त्यात हळूहळू वैराग्य बाणत होते. तो संन्यासी बनून वनवासी होऊ इच्छित होता. व्यासांनी ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा एके दिवशी ते युधिष्ठिराला भेटण्यासाठी राजमहालात पोहोचले. युधिष्ठिराने त्यांना प्रणाम केला व आपल्या आसनावर बसविले. व्यास म्हणाले, हे राजा, तुझ्या चर्येवरून तू गहन चिंतेत पडलेला आहे असे दिसते. त्यावर युधिष्ठिराने काही एक उत्तर दिले नाही. व्यास म्हणाले, अरे, तुझ्या मनातील विचार मला सांगायला संकोच का वाटतो? तुझं म्हणणं काय आहे, सांगशील तर? मी विचार करतो आहे, परंतु युधिष्ठिराने उत्तर देण्याची टाळाटाळ केली. मला माहीत आहे की तू फार चिंतातूर आहेस, पण आपल्या भावना मजपासून का लपवतोस? तू सर्वस्वाचा त्याग करून वनात जाऊ इच्छितोस ना? युधिष्ठिराने होकार दिला. ते ऐकून व्यास हसले व अत्यंत प्रेमाने त्याला म्हणाले, तू वेडा आहेस. तू जंगलात का जाऊ इच्छितोस? तू तर वीर आहेस. तुम्ही सर्वांनी वीराप्रमाणे युद्ध केलं. जे काही तुझं होतं ते सर्व तुला परत मिळालं. आता तर तुला राज्य केलंच पाहिजे. जंगलात जाऊन तपश्चर्या करणे यावेळी उचित नाही, कारण तू क्षत्रिय आहेस. तुला आपलं कर्तव्य केलं पाहिजे. हिंमत हरू नकोस. शंख व लिखिताची गोष्ट तू ऐकली नाहीस का? नाही महाराज, ती मी ऐकू इच्छितो. युधिष्ठिर म्हणाला. व्यासांनी ती कथा सांगायला सुरुवात केली. म्हणाले, ऐक तर. शंख आणि लिखित नावाचे 2 ऋषी होते. ते सर्वशास्त्र संपन्न व धर्मरहस्य उत्तम जाणत होते. त्यामुळे सर्व लोक त्यांचा आदर करीत. ते जंगलात एका झोपडीत राहत होते. एक दिवस शंख काही कामानिमित्त आश्रमाबाहेर गेला. त्या अनुपस्थितीत लिखितानं आश्रमातील वृक्षांची काही फळं तोडली व खाल्ली. जेव्हा शंख बाहेरून आला तेव्हा लिखितानं त्यास सर्व काही सांगून टाकलं. ते ऐकून शंखाला फार राग आला. तो लिखिताला म्हणाला, तू चोरी करून अपराध केला आहेस, म्हणून तुला शिक्षा भोगली पाहिजे. परंतु शिक्षा तर केवळ राजाच करू शकतो. म्हणून त्याने लिखितास राजाकडे पाठविले व सांगितले, राजा, तुला जी काही सजा देईल ती भोग. लिखित राजाकडे गेला व आपण केलेला अपराध सांगून तो मान्य केला. राजाने त्याला सजा देऊन त्याचे हात कापले. लिखित आश्रमात परत आला. आपले तोडलेले हात भावास दाखवून म्हणाला, हे बंधो, मला राजाकडून शिक्षा मिळाली आहे. शंख म्हणाला, हे योग्यच झाले. आता नदीवर स्नान करून परत ये. लिखित नदीवर गेला. त्याने त्या पाण्यात बुडी मारली. तोच त्याचे हात त्याला पूर्वीप्रमाणेच प्राप्त झाले. लिखित ऋषीला राजाचा जराही राग आला नाही. व्यासांनी युधिष्ठिराला समजावून सांगितले की राजाने ऋषीला त्याच्या अपराधाची सजा दिली, त्यात राजाचा व्यक्तिगत द्वेष किंवा तिरस्कार नव्हता. जेव्हा एखादा क्षत्रिय राजा एखाद्या अपराधास शिक्षा करतो तेव्हा ते पाप नसते. राजाने केवळ आपले कर्तव्य पालन केले असते. कौरव अपराधी होते, म्हणूनच ते शिक्षेस पात्र होते. व्यास म्हणाले, युधिष्ठिरा, तू आपलं कर्तव्य सोडून आता अरण्यात कशाकरिता जाऊ बरं इच्छितोस? राजा म्हणून आपलं कर्तव्य पूर्णतया पालन केल्यानंतरच सर्वस्वाचा त्याग करून अरण्यात जाणं उचित होईल. हे ऐकून युधिष्ठिर चूप बसला. व्यासांनी त्याला दुसरी एक गोष्ट सांगितली. एकदा देव व राक्षस यांच्यात भयंकर युद्ध झालं. त्यांचंही कौरव पांडवांप्रमाणेच रक्ताचंच नातं होतं. देव विचारशील आणि राक्षस अविचारी होते. युद्ध राक्षसांनी सुरू केलं, कारण ते दुराभिमानी व द्वेष्टे होते. युद्धात देवांमधले काही जण राक्षसांच्या पक्षाला जाऊन मिळाले होते. ते बुद्धिमान व वेद जाणणारे होते, परंतु राक्षसांनी त्यांनाही न सोडता त्या सर्वांना मारून टाकले. नंतर देवांनी राक्षसांचा सर्वनाश केला. योग्यच झाले, कारण तसे करणे म्हणजे पापकर्म नव्हे. एखादी व्यक्ती कुटुंब किंवा जात यांना कलंकित करीत असेल तर त्या व्यक्तीचा नाश करणे पाप नव्हे. एखादे कुटुंब अथवा जात राष्ट्राला दूषित करीत असेल तर अशा कुटुंबाचा अथवा जातीचा नाश करणे धर्मच होय. याप्रमाणे व्यासांनी त्या दुःखमग्न युधिष्ठिराचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. ते युधिष्ठिराला म्हणाले, अरे, तू कोणताही अन्याय किंवा अधर्म केलेला नाहीस. तेव्हा आता संन्यासी होण्याचा विचार मनातून काढून टाक. होय, परंतु पुन्हा युधिष्ठिर थबकला. बोल बोल, अरे, तुला संकोच का वाटतो? व्यास म्हणाले, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू केवळ 16 वर्षाचा बालक होता. कौरवांनी आमच्या डोळ्यांदेखत त्याचा युद्धभूमीवर वध केला. त्याच्या मृत्यूमुळे मी फार दुःखी आहे. युधिष्ठिर आसवे गाळत सांगू लागला. व्यासही क्षणभर स्तब्ध झाले. नंतर म्हणाले, होय, अभिमन्यू खऱ्या सिंहाचा छावा होता.
तो एक महान वीर होता. कौरवांच्या सर्व सेनेने त्यास घेरले व मारले. तो कपट युद्धानं मारला गेला हे मला माहीत नाही असं तुला का वाटतं? वत्सा, युद्धामध्ये हे होतच असतं आणि ही गोष्ट काय तुला समजत नाही? समजून उमजून असा अज्ञानी का बनतोस? युद्धभूमीवर कोणीही हा माझा नातलग म्हणून विचार केला आहे काय? कौरवांनी अर्जुनाचं युद्ध सामर्थ्य नामशेष करण्याचा घाट घातला होता, परंतु त्यांचं सर्व षडयंत्र विफल झालं. अभिमन्यू लहान असला तरी पराक्रमी योद्धा होता. तो सिंहपुत्र होता. त्याला वीरगतीच मिळाली व तीही शत्रुपक्षाच्या अनेक लोकांचा नाश करूनच. जरी तो आज आपल्यात नाही तरी त्याने जी कीर्ती मिळवली ती आपण कोणीही मिळवू शकत नाही. तेव्हा तू दुःखी का होतोस? जरा विचार कर. प्राचीन काळी महान पराक्रमी लोक होऊन गेले, वीरगतीला प्राप्त झाले व आजही त्यांची नावे अजरामर झाली आहेत. त्यानंतर व्यासांनी युधिष्ठिराला 16 पराक्रमी योद्ध्यांच्या कथा सांगितल्या. त्याच वेळी तेथे अर्जुन, त्याची पत्नी सुभद्रा व पुत्रवधू उत्तरा हीही येऊन पोहोचली. त्यांनी महर्षी व्यासांना नमस्कार केला. व्यासांनी त्यांनाही कुशल विचारलं. नंतर महर्षी त्यांना म्हणाले, मी जे काही आतापर्यंत युधिष्ठिरास सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो. अभिमन्यूचं मरण हे भित्र्या माणसांचं मरण नव्हतं. तो वीराप्रमाणे लढला व श्रेष्ठ वीरांच्या श्रेणीत स्वर्गास गेला. ही गोष्ट तितकीच खरी की तो मेला पण अमर झाला. त्याच्या अमर कीर्तीनं तुमच्या कुळाची प्रतिष्ठा वाढली, म्हणून तुम्ही त्याच्याकरिता अश्रू गाळू नका. नंतर व्यासांनी उत्तरेकडे अभिमन्यू पत्नीकडे पाहून म्हटले, मुली, तुझ्या पोटी एक पुत्ररत्न जन्मास येईल व तो महान राजा होईल. त्याच्यामुळे पांडवकुळाचा उद्धार होईल, म्हणून तू मुळीसुद्धा दुःख करू नकोस. जरा धैर्यानं वाग. व्यास युधिष्ठिराला म्हणाले, युधिष्ठिरा, आता तुझं मन शांत झालं ना? संन्यास घेण्याचा विचार तुझ्या मनातून निघाला ना? होय महर्षी, असे म्हणून युधिष्ठिराने व्यासांच्या पायावर लोटांगण घातले. याप्रमाणे भगवान व्यासांनी आपल्या बुद्धिचातुर्याने सर्वांना परिपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येकाला आपापले कर्तव्य समजाविले व नंतर ते आपल्या आश्रमात परत गेले. मृतात्म्यांच्या भेटी. यानंतर कित्येक दिवस निघून गेले. धृतराष्ट्र, गांधारी व कुंती वृद्ध झाले होते. राजमहालातील नेहमीच्या गडबडीने व वृद्धावस्थेला न झेपणाऱ्या जीवनाने त्यांचे मन उदासीन झाले होते. त्यामुळे त्यांच्या मनात आता आपण एखाद्या वनातील शांत वातावरणात जाऊन राहावे असा विचार उत्पन्न झाला. परंतु युधिष्ठिर व अन्य लोकांना त्यांनी वनात जाऊ नये असे वाटत होते. शेवटी त्यांनीही जाण्यास होकार दिला. ही वार्ता जेव्हा भगवान व्यासांना कळली तेव्हा ते त्यांना भेटण्याकरिता आले. व्यासांनी त्यांना आपल्या आश्रमात नेले. तेथे सर्वजण 1 महिनाभर राहिले. त्यावेळी गांधारीच्या मनात अशी तीव्र इच्छा निर्माण झाली की आपण आपल्या मृतपुत्रांना पाहावे. कुंतीच्याही मनात कर्णाला बघावे असे आले व धृतराष्ट्रानेही तीच इच्छा व्यक्त केली. अशा प्रसंगी पांडवही तेथे असावे असे व्यासांना वाटले, म्हणून त्यांनी पांडवांकडे संदेश पाठविला. एक दिवस ते सर्वजण गंगा तीरावर एकत्रित आले. रात्रीच्या घनांधकाराची वाट पाहत बसले. अर्धरात्र उलटून गेल्यावर भगवान व्यास नदीत उभे राहिले. त्यांनी एकेका मृतात्म्यास नामोच्चार करून बोलावले. सर्व मृतात्मे एकामागून एक त्या नदीकिनाऱ्यावर उपस्थित झाले. एका बाजूला दुर्योधन व त्याचे सर्व बंधू उभे होते, तर दुसऱ्या बाजूला कर्ण, अभिमन्यू व अन्य मृतात्मे उभे होते. त्या सर्वांचे मित्र व अन्य मृत नातेवाईक यांनाही व्यासांनी बोलावले. त्या सर्वांना पाहून आई, वडील, भाऊ आणि मुले ह्या सर्वांना फार आनंद झाला. एवढी मोठी रात्र पण एका क्षणासारखी वाटली. प्रातःकाल होताच ते परलोकातून आलेले सर्व आत्मे एकदम अदृश्य झाले. यानंतर 36 वर्षांचा कालावधी निघून गेला. एक दिवस भगवान कृष्णानेही आपल्या शरीराचा त्याग केला. त्यामुळे अर्जुनास त्यांचा वियोग असह्य होऊन तो अतिशय दुःखित झाला. तत्काळ त्याने भगवान व्यासांजवळ जाऊन आपली मनोव्यथा सांगितली. भगवान व्यासांनी त्याला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अरे अर्जुना, तू व्यर्थच शोक करतोस. काही विशिष्ट कार्याकरिताच भगवान कृष्णाचा अवतार या पृथ्वीवर होता. ते कार्य संपताच ते निजधामी गेले. त्यांची हीच इच्छा होती. आपल्याला त्यांचे नित्य स्मरण असावे. अरे, तुम्ही देखील अनेक वर्षेपर्यंत राज्य करून चांगली कीर्ती कमावली आहे. आता हे द्वापार युग जवळजवळ संपले आहे. तेव्हा तुम्हीही सर्वांनी आता स्वर्गाला जावे, हेच उचित. हा माझा निरोप तू युधिष्ठिराला सांग. व्यासांचा हा संदेश अर्जुनाने युधिष्ठिराला सांगितला. श्री गणेशाचे व्यासांना साह्य. याप्रमाणे व्यास हे द्वापार युगातील सर्व घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार होते.
त्यांनीच सर्वांना धर्म व कर्तव्य यांची योग्य प्रेरणा दिली. अयोग्य काम करणाऱ्यांना ते खडसावीत व योग्य काम करण्यास उद्युक्त करीत. सज्जन लोक त्यांचा आदर सन्मान करीत असत, तर दुष्ट त्यांना भीत असत. त्यांनी अनेक पराक्रमी राजांची व राजवंशाची भरभराट पाहिली होती. ऋषी आपल्या तपश्चर्येने व योग सामर्थ्याने शेकडो वर्ष जगू शकत व आपल्या मनोबलाने वृद्धावस्थेवर व मृत्यूवरही मात करू शकत. महर्षी व्यासही अशाच ऋषींपैकी होते. असे मानले जाते की आजही बद्रीवनात त्यांचे वास्तव्य आहे. महाभारताची कथा व्यासांनीच सर्व मानवांकरिता उपलब्ध करून दिली. त्याचीही एक मनोरंजक घटना आहे. महाभारतीय युद्धाच्या कित्येक वर्षांनंतर एक दिवस भगवान ब्रह्मदेव बदरिकाश्रमात आले. महर्षी व्यासांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. काही वेळ इतर वार्तालाप झाला. त्यानंतर व्यास म्हणाले, देवा, आज आपण या आश्रमात येण्याचे श्रम कसे काय घेतले? काही असेच महत्त्वाचे काम आहे की जे तुम्हीच करू शकता. ब्रह्मदेव म्हणाले, कोणते आहे ते काम? व्यासांनी विचारले. ब्रह्मा म्हणाले, तुम्ही भारतीय युद्ध प्रत्यक्ष पाहिले आहे. त्या काळात जे जे पराक्रमी वीर होऊन गेले त्यांनाही तुम्ही जाणता व जे जे काही घडले ते सर्व तुम्हास परिपूर्ण माहीत आहे. जर तुम्ही ही महाभारताची कथा लिहून काढाल तर फार बरे होईल. ठीक आहे, परंतु आपण मला असा एक लेखक द्या की जो मी सांगताक्षणीच ती सर्व कथा लिहू शकेल. अशी कोणी व्यक्ती मिळणे म्हणजे एक आश्चर्यच ठरेल. आहे कोणी असे आपल्या लक्षात? व्यास म्हणाले, आपल्या श्रीगणेशाच्या बाबतीत तुमचे काय मत आहे? मला वाटते मी या कामाकरिता त्यांना तयार करू शकेन. व्यासांनी ही सूचना मान्य केली व ब्रह्मदेवही प्रसन्न चित्ताने तेथून निघाले. काही दिवसांनी श्री गणेश महर्षी व्यासांच्या आश्रमात आले. ते आपल्या मूषकावर स्वार होते. त्यावेळी महर्षी व्यास आपल्या ध्यानात मग्न होते. श्री गणेशाने आश्रमात येताक्षणीच महर्षी म्हणून जोराने हाक दिली. तत्क्षणी व्यासांनी डोळे उघडून पाहिले. कोण? श्री गणेश, या, आत या, असे म्हणून ते त्यांना आश्रमात घेऊन गेले. मी येथे येण्याचे कारण आपण जाणताच, गणपती म्हणाले. होय, मला ठाऊक आहे. ब्रह्मदेवांनी तुम्हाला पाठविले आहे ना? व्यासांनी हसत हसत विचारले. होय, आपण कृपा करून कथा सांगण्यास प्रारंभ करावा. मीही ती लिहायला सुरुवात करतो. ठीक आहे, आपण सुरुवात करूया, महर्षी म्हणाले. पण एक अट आहे महर्षी. कोणती? महर्षी, आपण कथाकथन करीत असता एक क्षणही स्तब्ध राहू नका. कथा प्रवाह सतत चालू द्या. पाणी प्यावे इतक्या सहजतेने मी देखील ते लिहू शकेन. जर आपल्या कथनात कोठे खंड पडला तर मात्र मी त्याच क्षणी हे काम सोडून निघून जाईन, श्री गणेशाने नम्रतापूर्वक सांगितले. महर्षी व्यासांनीही प्रशंसेचा भाव दाखवीत आपला होकार दिला. आपल्या या कामाकरिता योग्य व्यक्ती मिळाली म्हणून त्यांना आनंदही झाला. व्यासही कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, ते सर्वज्ञ होते. तेव्हा त्यांनीही आपल्या काही अटी सांगितल्या. ते म्हणाले, होय, मला तुमची अट मान्य आहे, परंतु लिहिण्याच्या पूर्वी तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. भगवान गणेशांनीही ते आव्हान सहर्ष स्वीकारले. अशा रीतीने महाभारताच्या कथालेखनाला प्रारंभ झाला. व्यास सांगत गेले व गणपती विश्वासाने लिहित गेले. व्यासांचा कथाकथनाचा एक परिच्छेद पूर्ण होण्याच्या पूर्वीच गणपतीचे लिहिणे पूर्ण होई व ते महर्षींना पुढे सांगण्याविषयी घाई करीत. महाभारताची कथा ही बरीच लांब व गुंतागुंतीची आहे. या कथानकात हजारो वीरपात्रांचा समावेश, अनेक मनोरंजक घटना आल्या आहेत. तिचे अखंड प्रवाहाने कथन करणे काही सोपे काम नाही. शेकडो मनोरंजक गोष्टींचा समावेश असूनही एका ओघात कथालेखन करवून घेणे हे सोपे काम नाही. कोणतीही गोष्ट कशा रीतीने स्पष्ट करावी किंवा मनोरंजक करावी इत्यादींचा कथा सांगणाऱ्यांना विचार करावा लागतो. परंतु व्यास फार चतुर होते. त्यांनी एक उपाय शोधला. तो असा की जेव्हा श्री गणेश त्यांना सांगण्याकरता घाई करीत तेव्हा ते एक कठीण परिच्छेद त्यांना लिहायला सांगत. गणपतीला तो परिच्छेद समजून घेऊन लिहिण्यास जितका वेळ लागे त्या अवधीत व्यासांचा दुसरा परिच्छेद मनोमन तयार होत असे. जे परिच्छेद समजून घेऊन लिहिण्यास गणपतीला थांबावे लागले ते परिच्छेद महाभारतात व्यासरहस्य म्हणून प्रसिद्ध आहेत. कथेचा प्रसार. वैशंपायन हे भगवान व्यासांचे एक शिष्य होते. त्यांची आपल्या गुरुवर प्रगाढ श्रद्धा होती. जेव्हा व्यास महाभारताची कथा श्री गणेशाकडून लिहून घेत होते त्यावेळी त्यांनी ती कथा ऐकली होती. त्यांच्या लक्षात आले की ही कथा फारच सुंदर आहे व ती संपूर्ण मानवजातीला ऐकवली पाहिजे.
त्यावेळी हस्तिनापुरात जन्मेजय राजा राज्य करीत होता. तो अर्जुनाचा नातू. त्याला कळले की भगवान व्यासांनी स्वतः महाभारतीय युद्ध पाहिले आहे, म्हणून आपल्या पूर्वजांच्या पराक्रम कथा त्यांच्याच मुखाने ऐकण्याची त्याला उत्सुकता होती. केवळ गोष्टी ऐकण्याची त्याला उत्सुकता होती. केवळ गोष्टी ऐकविण्याकरिता भगवान व्यासांना हस्तिनापुरात बोलावणे योग्य नव्हते. मग त्यांना आपल्या राजधानीत कसे आणावे याचा त्याने आपल्या मंत्रिमंडळाबरोबर विचारविनिमय केला व एक महायज्ञ करायचा निश्चय केला. ऋषी यज्ञात उपस्थित राहणे कधीही टाळत नसतात. जन्मेजयाने व्यासांना निमंत्रण देण्यासाठी आपल्या प्रमुख पुरोहिताला पाठविले. ऋषी हे आपल्या शिष्यांसहित हस्तिनापुरात येऊन पोहोचले. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो ऋषी आले. तो एक महान पवित्र प्रसंग होता. यज्ञोत्सव समाप्त झाल्यावर राजाने व्यासमहर्षींना काही दिवस थांबण्याचा आग्रह केला. एके दिवशी जन्मेजयाने व्यासांना म्हटले, महर्षी, आपण माझ्या पूर्वजांना प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांच्या पराक्रम कथाही आपणास माहीत आहेत. आपण मला महाभारताची संपूर्ण कथा सांगावी अशी माझी प्रार्थना आहे. वत्सा, तुझे म्हणणे मान्य आहे. वैशंपायन तुला ती कथा सांगतील, असे म्हणून व्यासांनी वैशंपायनास ती संपूर्ण कथा सविस्तर सांगण्यास सुचविले. वैशंपायनांनी ती व्यासांकडून जशी ऐकली होती अगदी त्याच पद्धतीने सांगण्यास प्रारंभ केला. जन्मेजय हे ध्यानपूर्वक ऐकू लागले. श्रोत्यांमध्ये उग्रश्रवा नावाचे एक ऋषीही होते. काही दिवसांनी नैमिषारण्यात एक यज्ञ झाला. तेथे ऋषीच्या संमेलनात उग्रश्रवांनी ती कथा सांगितली. याप्रमाणे त्या कथेचा एकीकडून दुसरीकडे प्रसार होत गेला. व्यासांनीच वेदांची 4 भागात विभागणी केली. ती अशी: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. त्यापूर्वी वेद एका विशाल ज्ञानसंग्रहाच्या रूपात होता. व्यासांची शिष्य परंपरा फार मोठी आहे. त्यांच्यापैकी वैशंपायन, पैल, जैमिनी व सुमंतू या 4 महर्षींनी भिन्न भिन्न दिशांना जाऊन वेदांचा लोकांमध्ये प्रसार केला. काही लोकांना वेद समजणे कठीण जाईल म्हणून व्यासांनी त्यांचा आशय स्पष्ट करण्याकरिता ब्रह्मसूत्राची रचना केली. ब्रह्मसूत्रांची पार्श्वभूमी स्पष्ट करण्याकरिता 18 पुराणेही लिहिली. या पुराणातून त्यांनी ब्रह्मसूत्राशी संबंधित असलेल्या अनेक महापुरुषांविषयी लेखन केले असून अनेक नीतिकथा सांगितल्या आहेत. सर्वात शेवटी व्यासांनी हरिवंश भगवान कृष्णाची गाथा लिहिली आहे. महाभारताची कथा त्यापूर्वीच लिहिली गेली. तो एक ज्ञानसागरच आहे, म्हणून महाभारताला 5वा वेद म्हटले आहे. त्याचे जय असेही नाव आहे. ज्या भगवद्गीतेची गणना विश्वातील श्रेष्ठ ग्रंथात केली जाते ती या महाभारताचाच एक भाग आहे. याप्रमाणे व्यासांनी आपल्या राष्ट्राकरिता ज्ञानाची एक महान परंपरा जतन करून ठेवली आहे. आपल्या पौराणिक काळातील सर्व बुद्धिसंपन्न महापुरुषांमध्ये व्यास हे एक अतिश्रेष्ठ महापुरुष होते. त्यांनी आपल्या जीवनात स्वतःकरता कशाचीही अभिलाषा ठेवली नाही. स्वार्थ व तिरस्कार यांचा लवलेशही त्यांच्यात नव्हता. तेजस्वी सूर्याप्रमाणे त्यांनी ज्ञानाचा प्रसार केला. त्यांनी शंतनूपासून जन्मेजयापर्यंत 7 पिढ्यांचा उत्कर्ष व अपकर्ष पाहिला होता. भगवान कृष्ण, भीष्म, युधिष्ठिरांसारख्या महापुरुषांबरोबर त्यांचा सहवास होता. ते दीनदुबळ्यांशी अतिप्रेमाने बोलत, अपराध्यांना इशारा देऊन ते सन्मार्गाला लावीत, सज्जन व धर्मशील लोकांना प्रोत्साहन देत, कारण ते स्वतःच एक आदर्श होते. त्यांचे जीवन अग्नीप्रमाणे शुद्ध व पवित्र होते. अशा महापुरुषांची चरित्रेच आमचा जीवनमार्ग उजळीत असतात. धन्यवाद.